ज्या वेदना असतात, जे वैफल्य असतं, ते सगळं आपण कुठं टाकतो? मी नेहमी बोलताना असा प्रश्न विचारतो की तुमच्यापैकी प्रामाणिकपणे जे कोणी असतील स्त्री पुरुष त्यांनी प्रामाणिकपणे असं उत्तर मला द्यायचं की लग्नापूर्वी तुम्हाला जशी बायको किंवा जसा नवरा पाहिजे असं वाटलं होतं तशी बायको किंवा तसा नवरा मिळाला का हो? आता तुम्ही हसला याच्यातच आलं की डॉक्टर जाऊ दे आता कशाला खपली काढताय उगीच. प्रत्येकालाच राजकुमार किंवा राजकुमारी पाहिजे असते आणि पमी यमी ठमी कोणतरी आणतात तिच्याशी लग्न करायला लागते. मग त्या राजकुमारीचं काय होतं? तिला तुम्ही अंतर्मनाच्या गोडाऊनमध्ये टाकून देता आणि असं म्हणता की हे जन्म या आयुष्यातली बात नाही, आता पुढच्या जन्मी बघू जमलं तर. पण गोडाऊन तोपर्यंतच व्यवस्थित असतं की जोपर्यंत गोडाऊन मध्ये मावेल एवढा माल असतो. गोडाऊन मध्ये जर सारखा सारखा माल येत राहिला तर काय होतं? तो गोडाऊनच्या खिडकीतनं बाहेर जातो, गोडाऊन अस्ताव्यस्त होतं, छपराजवळच्या जाळीतनं बाहेर जातो. तेव्हा गोडाऊन मध्ये माल जास्त आला तरी अडचण, आणि गोडाऊन नीट लागले पण गोडाऊन कीपर दारू प्याला तर, गोडाऊन कीपरला झोप लागली तर. त्यामुळे तुमचं मनच चांगलं असतं याचा अर्थ तुमचं बाह्यमन आणि तुमचं अंतर्मन याची सुसंगती चांगली असते. मग तुमच्या अंगात ज्यावेळी येतं त्या बाईच्या त्यावेळी काय होतं? पहिली गोष्ट म्हणजे मी असं म्हटलं की ढोंग, आणि ते ढोंगच असतं. याची अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला तुम्हाला तपासता येतील, पण आज मी त्या ढोंगाच्या दिशेने जात नाही. तो चळवळीचा मुद्दा आहे, आपण थोडी वैचारिक चर्चा करतोय. नंबर 2, संमोहन. तुमच्यापैकी प्रत्येकजण ज्या वेळेला स्वतः स्वीकारलेल्या सूचनांच्या आधारे संमोहन अवस्थेत जातो त्यावेळी मी तुमच्यापैकी प्रत्येकाच्या अंगामध्ये तुमचं कुलदैवत आणून तुम्हाला दाखवतो. तुम्ही फक्त 10 मिनिटं माझ्या सूचना स्वीकारा. 11व्या मिनिटाला तुम्हाला देवी दिसेल आणि त्या देवीला तुम्ही साष्टांग नमस्कार घालाल आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग घेऊन मी तुम्हाला दाखवीन, कारण ती मनाची संमोहनाची अवस्था असते. नंबर 2. नंबर 3, पारंपरिक मान्यताप्राप्त वर्तन. अष्टमीला अंगात येतं, अमावास्येला अंगात येतं, गावच्या जत्रे यात्रेमध्ये अंगात येतं. हे सगळं जे असतं तेही संमोहनच असतं, पण ते विशिष्ट परंपरेशी कल्चरली सँक्शन बिहेवियर म्हणून जोडलेलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं अंगात येणं म्हणजे प्रासंगिक मनोविघटन, ज्याचा आमच्या चळवळीशी जास्त संबंध आहे. तुम्ही कधी असा विचार केला का की या देशामध्ये फक्त बायकांच्याच अंगात काय येतं?